जतमध्ये बेरोजगार तरुण असताना आटपाडीचे व्यक्ती पुरवठा विभागामध्ये घेण्याचे कारण काय? टिमू एडके. मोठे यांना प्रभाग 9 मध्ये मदत करत नाही म्हटल्यावर शैलेश कांबळे व साजिद नदाफ यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. जत तालुक्यात अनेक बेरोजगार तरुण असून शैलेश कांबळे व साजिद नदाफ यांच्याबाबत कोणत्याही तक्रारी नसताना त्यांना पुरवठामधून कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आटपाडी येथील एक व्यक्ती भरली असून आटपाडीतील व्यक्ती भरायचे कारण काय? त्यांना जत तालुक्यातील दुसरे कोणी तरुण मिसले नाही काय? या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनाच घेण्यात यावे. कोणाच्या सांगण्यावरून आटपाडीचे तरुण पुरवठा विभागामध्ये घेतले आहे? यामागचा सूत्रधार कोण आहे? असा सवाल जतचे माजी नगरसेवक लक्ष्मण टिमू एडके यांनी केला. शैलेश कांबळे व साजिद नदाफ यांनी भाजपचा प्रचार न केल्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठे यांना प्रभाग 9 मध्ये मदत करणार नाही असे सांगितले असल्यामुळे कोणाच्या तरी कानात सांगून त्या 2 तरुणांना कामावरून काढून टाकले आहे. ते दोन्ही तरुण निर्दोष असून त्यांना कामावर परत घ्यावे, अन्यथा गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून त्यांना कामावर घेण्यास भाग पाडू. जर त्यातूनही त्यांना कामावर न घेतल्यास आमच्या स्टाईलने आंदोलन करू असे म्हणत माजी नगरसेवक टिमू एडके म्हणाले की साजिद नदाफ मुस्लिम तरुण असून तर शैलेश कांबळे हा बहुजन आहे, त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. आमदार गोपीचंद पडळकर हे बहुजन हृदय सम्राट असून बहुजन समाजावरील तरुणांना कामावरून कमी केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर गप्प का, असा सवाल टिमू एडके करत त्यांनी जर त्यांना कामावर न घेतल्यास आम्ही माजी मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून शैलेश कांबळे व साजिद नदाफ यांना कामावर घेण्यास भाग पाडू, असे माजी नगरसेवक टिमू एडके म्हणाले. एकंदरीत पुरवठा विभागामध्ये आटपाडीचे तरुण घेतल्यामुळे अप्रत्यक्षरित्या निशाणा टिमू एडके यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे. जत मध्ये तहसीलदार कार्यालय येते पुरवठा विभागामध्ये तिथे 2 सुशिक्षित बेकार मुले कामाला होती, साजिद नदाफ आणि शैलेश कांबळे. त्यांनी आमदारकी इलेक्शनला भाजपचा प्रचार केला नाही व भाजपच्या प्रभाग 9 मधील मोठे नामक व्यक्तीला आम्ही तुला मदत करणार नाही म्हणल्यामुळे त्यांनी काही तर कुणाच्या तर कानात सांगून त्या 2 व्यक्तींवर खोटे आरोप करून त्यांना इथून कामावरनं कमी केलेलं आहे. आज ते आज 10 वर्ष झाले ते कामाला आहेत मुले. आज त्यांचा सुशिक्षित बेकारचा रोजगाराचा पोटाचा विषय आला असून जर त्यांची चूक झाली असेल तर त्यांना कामावर कमी केला असेल तर तहसीलदार पुरवठा विभाग येते. आटपाडीची 2 व्यक्ती भरण्याचे कारण काय? रवी डांगे व दुसरा व्यक्ती अजून हजर झाला नाही आणि असे चालत असेल, जर आटपाडीचा व्यक्ती इथं भरून जतवाल्यांवर काढता असेल तर आम्ही इथून पुढे गप बसणार नाही. इथून प्रत्येक गोष्टीला प्रथम आम्ही गांधीजी मार्गानं निवेदन देऊन सर्व करू. गांधीजी मार्गाने जर नाही केले तर आम्ही आमच्या पद्धतीनं करून घेऊ. आणि प्रत्येक ठिकाणी जत तालुक्यात कुठेही कामाला घेताना जत तालुक्यातला सुशिक्षित बेकार कामाला घेतला पाहिजे. आणि रवी डांगे वाढणे कोणाला घेतलं तर तहसीलदार साहेबांनी त्यांना कामावर न कमी केल्यास आम्ही वर कलेक्टर साहेबांबद्दल जाऊन आणि साजिद नदाफ आणि शैलेश कांबळे यांना का काढले ह्याच्या अगोदर इथल्या शेतूच्या अनेक तक्रार आहेत, लेखी तक्रार आहेत, धनवडे साहेबांजवळ आहेत, तहसीलदार साहेबांजवळ आहेत, अनेकांच्या लेखी तक्रार आहेत. ज्या वेळेला भाजपचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी रेशन कार्डमध्ये पैसे अनेकांकडे घेतले आहेत, दवाखान्यात घेतलेले आहेत, अशांवर आमदार साहेबांनी कारवाई करावी. आणि असे कोणी असू दे, शैलेश आणि साजिद हे बेकसूर आहेत, त्यांच्यावरची कारवाई त्यांना कामावर त्वरित यावं, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने. आणि ह्यात अजून एक कारण असं कळेल की साजिद नदाफ हा मुस्लिम समाजाचा आहे, त्यामुळे त्याला कमी केलेला आहे. शैलेश हा बहुजनाचा आहे. आमदार गोपीचंद पडळकर बहुजनांचे हृदय सम्राट असून बहुजन समाजाच्या लोकांना अन्याय होताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब कसे शांत बसतात? आणि ह्याच्यावर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी बहुजनाला तर कामावर कमी केले, त्यासाठी स्वतः त्यांनी पुढाकार घेऊन ह्या कामात शिवसेना केल्यास आम्ही जयंत पाटील साहेबांना सांगून ह्या कामाचा पाठपुरावा करून त्यांना कामावर घेऊ किंवा तहसीलदार साहेबांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू.